So hello guys, so let's start our new question in PDE topic partial differential equation higher order. भाऊ याच्या पहिले e to the power x वाले क्वेश्चन घेतले. आता बघा, आता कोणती क्वेश्चन आहे cos आणि sin. ओके, सो cos आणि sin ला कसं सॉल्व्ह करायचं बेटा, पहिल्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पीआय कसं काढायचं. सीएफ मध्ये तर ऑल मेथड सेम राहणार प्रत्येक वेळेस. पहिले आपण m काढणार, m काढल्यानंतर सीएफ चा फॉर्म्युला लावणार आणि सीएफ ला काय कॅल्क्युलेट करणार. तर चलो बेटा सांगा रे सर, इथे काय आहे जी x, मी बोललो होतो x असेल तर काय येणार बे डी स्क्वेअर. सर स्क्वेअर काउंट क्यूब लिहा ना. अबे इथं पाय किती आहे, 2 आहे, 2 आहे तर 2च. हा, तर स्क्वेअर प्लस सर इथे काही आहे का, नाही आहे. ओके, तर बघा बेटा इथे काय रे x आहे, x म्हणजे d एकच आहे, स्क्वेअर असता तर स्क्वेअर लिहिला असता, नाही आहे ना तर नाही. हा, y म्हणजे सर d डॅश, y म्हणजे काय d डॅश लिहिलं बेटा इथपर्यंत. ओके, इज इक्वल टू सांगा काय येणार कॉस, अरे झेड राहिला लिहायचा, झेड लिहावं लागेल. ओके, इंटू काय बेटा झेड इज इक्वल टू काय लिहिणार कॉस एक्स मायनस 2y, काय लिहिणार कॉस एक्स मायनस 2y. ओके सर, नाव आता करायचं बेटा पुट. सर काय पुट करणार, d इज इक्वल टू m आणि d डॅश इज इक्वल टू 1. सर 1 इज नथिंग बट द काय इग्नोर. सर या डी डॅशला ऑलवेज काय करायचं बेटा इग्नोर, कारण सर 1 चा काही मतलब नाहीये, तो प्रत्येक ठिकाणी जाते वरतं खालतं मागं पुढं. ओके, तर सर इग्नोर. हा, तर सांगा बेटा डी च्या ठिकाणी काय लिहिणार m स्क्वेअर, डी च्या ठिकाणी काय लिहिणार m स्क्वेअर. ओके, नंतर प्लस m इज इक्वल टू काय लिहिणार बेटा 0, इज इक्वल टू काय लिहिणार 0. नंतर बेटा याला टाकायचं कॅल्सी मध्ये, नंतर पुट करायचं किंवा बाय सॉल्विंग लिहायचं मस्तपैकी. बाय सॉल्विंग काय लिहिणार बाय सॉल्विंग. ओके, आणि कॅल्सी मध्ये बेटा याचे 2 रूट काढायचे, m1 आणि m2. ओके, जसे याचे रूट भेटले तुम्हाला काय काढणार बेटा आपण सीएफ. सीएफ चा लिहायचा फॉर्म्युला काढा बे मग घेऊ पटकन. काय येते सर, याचा वाला फॉर्म्युला येतो f1 y प्लस m1x, पटापटा काढा y प्लस m1x. ओके, प्लस इकडे काय लिहिणार f2 y प्लस m2x. ओके, चलो तर बेटा याला कॅल्सी मध्ये टाकायचं. कॅल्सी मध्ये जसं टाकलं सर, कॅल्सी मध्ये काय टाकणार जी बेटा इथे 1 1 0, याला कॅल्सी मध्ये टाका. जो पण कॅल्सी तुमचा रूट सांगेल दिस इज अवर रूट. याचे रूट येणार बेटा, याचे रूट येणार -1 आणि 0. याचे रूट किती येणार -1 आणि 0. चलो पुट करा. सर सीएफ इज इक्वल टू पहिला रूट सांगा काय येणार y1 किंवा सॉरी y प्लस m1 किती होता बेटा -1, तर प्लस मायनस -1x. ओके, प्लस सर इकडे काय लिहिणार जी f2 y प्लस 0x. ओके, 0 आहे तर 0 लिहायचं. अबे मग घेऊ 0 आहे तर लिहिणार नाही असं नाही, y राहणार बेटा इथे 0x. 0 इंटू एक्स काय झालं असतं 0, तर काय राहिलं असतं f1 y मायनस एक्स प्लस f2 इकडे काय राहिलं असतं बेटा y, आणि धिस इज अवर काय रे सीएफ. धिस इज अवर काय सीएफ. सर सीएफ मिळाला, सीएफ मिळाल्यानंतर आता काय करणार बेटा आपण पीआय. ओके, सीएफ चे रूल ऑलवेज काय राहते सेम. सर सगळ्यात पहिले व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू पुट केल्यानंतर आन्सर काढा, बस झालं खतम. ओके, काढता येईल बेटा एवढं. ओके सर, नंतर सर हे काढल्यानंतर सीएफ नंतर आपण काढणार पीआय. सीएफ नंतर काय करणार आपण पीआय. सर पीआय साठी फॉर्म्युला, पीआय साठी फॉर्म्युला 1 अपॉन फंक्शन ऑफ डी कॉमा डी डॅश. काय लिहिणार डी कॉमा डी डॅश. सांगा इकडे काय होतं बेटा कॉस एक्स मायनस 2y. काय होतं कॉस एक्स मायनस 2y. बेटा पहिला क्वेश्चन आहे कॉसचा, सो बी केअरफुल. मी काय करत आहे याला कम्पेअर करत आहे, याला काय करत आहे कम्पेअर. सर कम्पेअर कशासोबत करणार जी, कम्पेअर करणार बेटा याला कॉस आहे ना तर मग कॉस लिहायचं, कॉस ax. काय लिहिणार कॉस ax प्लस by. कशासोबत कम्पेअर करणार कॉस ax प्लस by. सर याला जर मी कम्पेअर केलं तर सांगा बेटा डब्बा फडाचा बे मग घेऊ डब्बा. हा, तर चलो सर आता याला जर कम्पेअर केलं तर सांगा बेटा a इज इक्वल टू काय बेटा सर x सोबत तर काहीच नाही जी, काहीच नाही म्हणजे किती 1. ओके सर, b इज इक्वल टू सर b इज इक्वल टू काय आहे बेटा -2. b इज इक्वल टू काय आहे -2. जे पण व्हॅल्यू असेल ते सेम टू सेम काय करायची पुट करायची. तर चलो सर आता आम्हाला काढायचं आहे डी स्क्वेअर. लक्षात ठेवा इथे डी ची व्हॅल्यू नाही भेटत, इथं फक्त डी स्क्वेअर मिळते. सर डी डॅश स्क्वेअर आणि काय राहतो बेटा तिसरा डी आणि डी डॅश, बस 3च. मग सर डी राहिलं तर का जे बेटा जेव्हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करेल ना डी जर आला तर मग सांगेल मी तुला काय करायचं. ओके सर डी स्क्वेअरला म्हणतो आपण -a स्क्वेअर.
सर डी डॅश स्क्वेअरला म्हणतो आपण मायनस बी स्क्वेअर. ओके, आणि डी डॅशला आपण म्हणतो बेटा मायनस ए बी. काय म्हणतो? मायनस ए बी. ओके सर, आता बेटा इथे ना खूप सारे पोरं गलती करते, बिकॉज इथं काय आहे बघा मायनस आहे. आता बघा मायनसले कसं पुट करायचं? सर इथे प्लस आहे तर डायरेक्टच मायनस वनचा स्क्वेअर काय झालं असतं बेटा? -1. ओके, नंतर इकडे सर इथे मायनस आहे, बीच्या ठिकाणी बे -2चा स्क्वेअर टाकायचं. असं बीच्या ठिकाणी काय -2चा स्क्वेअर, -2चा स्क्वेअर काय 4. तर आन्सर काय राहिलं असतं बेटा? -4. इकडे ए इंटू बी मायनस आहेत. ए किती आहे सर? 1. बी किती आहे? -2. त्याचा आन्सर किती राहिलं असतं? 2. कॅल्शिट टाका, -1 इंटू -2 काय झालं असतं? 2. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यामध्ये काय करायच्या? पुट करायच्या. बघा कशा पुट करतो. पी आय इज इक्वल टू 1 अपॉन फंक्शन ऑफ डी काय आहे सर? डी स्क्वेअर. अबे ऐके, फंक्शन ऑफ काय आहे? डी. आपला फंक्शन ऑफ डी डॅश काय आहे? डी स्क्वेअर प्लस डी डॅश काय आहे? प्लस डी डॅश. इकडे सांगा बेटा काय आहे? कॉस एक्स मायनस 2y. काय आहे? कॉस एक्स मायनस 2y. चलो व्हॅल्यू पुट करा. डी स्क्वेअर ऑलरेडी डी स्क्वेअर आहे. डी स्क्वेअर म्हणजे सर -1. डी स्क्वेअर म्हणजे -1. नंतर काय बेटा? प्लस सर डी इंटू डी डॅश किती आहे बेटा? 2. किती आहे रे? 2. आणि इकडे काय राहिलं असतं? कॉस एक्स मायनस 2y. काय असतं? कॉस एक्स मायनस 2y. बेटा याला कॅल्शिट टाकायचं सेम टू सेम. +2 -1 किती झालं असतं? 1 इंटू काय असतं? कॉस एक्स मायनस 2y. आणि दिस इज अवर पी आय. सर 1/1 किती? 1. तर काय असतं? कॉस एक्स मायनस 2y. दिस इज अवर काय? पी आय. जसं आपल्याला पी आय मिळाला, आता काय लिहिणार आपण? लास्ट आन्सर. आता बघा लास्ट आन्सर मध्ये काय लिहिणार बेटा? झेड इज इक्वल टू सी एफ प्लस पी आय. सांगा बे सी एफ किती होता? हा सी एफ आपण काढला. बोला काय होता? F1 y मायनस एक्स आहे ना. बघा F1 y मायनस एक्स प्लस F2 इंटू काय बेटा? y. आणि सी एफ सांगा बे काय आला होता? सी एफ आला होता सर कॉस एक्स मायनस 2y. आणि दिस इज अवर आन्सर. ओके, दिस इज अवर आन्सर. हे काय लिहिलं असतं बेटा? झेड इज इक्वल टू याला केलं असतं डब्बा. ओके, इथे असते तुम्हाला टोटल किती मार्क? 5 मार्क. ओके, सो आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.